त्याचबरोबर आदरणीय विलासजी कोळेकर यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय। 3 षटकांचा सामना आहे आणि तुम्हाला 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल। पहिल्या डावासाठी 15 मिनिटाच्या कालावधी तुम्हाला पहिला डाव संपवायचा आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। 30 मिनिटाचा कालावधी असेल या सामन्याला। पहिल्या डावासाठी 15 मिनिटे आणि दुसऱ्या डावासाठी 15 मिनिटे। चला प्लीज स्पीड अप घ्या प्लीज। शंभू स्ट्रायकर संघ तेजसजी साळुंके आपल्याला विनंती, आपण आपले क्षेत्ररक्षण सजवा। त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी कोळेकर यांचा इथे मान सन्मान होतोय। चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायचे। जे सर्व मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्वांना या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून किचन भेट दिलं जाते, ते त्यांनी स्वीकारायचं आहे। पडवरडायची मॅच आणि पहिल्याच बॉलवरती आलाय तो षटकार। 6 धावा उमेश कोळेकरच्या बॅट मधून षटकार आलाय। या अगोदर जर पाहिलं तर कुठेतरी शिवप्रताप फायटर चला शंभू स्ट्रायकर आपला 12 पर्यंत आमच्यापर्यंत येऊ द्या, कारण की डिओर डायची मॅच आहे। पहिल्या बॉलवरती आलाय षटकार, यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक। आता उमेश कोळेकरने मनावर घेतले आणि मनावर घेतल्यानंतर त्याच्या बॅट मधून षटकार, त्यानंतर आलाय चौकार। 10 धावा। शंभू स्ट्रायकर या टीमला जर पाहिलं तर अगदी बुडत्याला काडीचा आधार, त्या पद्धतीनं जर पाहिलं तर शेवटचा सामना जिंकला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर क्वालिफाय होण्यासाठी आणखीन एक संधी मात्र निर्माण झाली, परंतु दुसऱ्या बाजूला उमेश कोळेकर या अगोदरच्या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला। हा पराभव कुठेतरी जिव्हारी लागला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आघाडीला आल्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार। 10 धावा। कोळेकरवाडी या गावाचं क्रिकेट ज्याने आजपर्यंत गाजवलेला आहे तो खेळाडू म्हणजे उमेश कोळेकर। एक डिक्लेअर स्वरूपाची धाव, 11 रन धावफलकावरती लागल्या गेल्या। 11 धावा। उमेश कोळेकरला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, षटकार चौकार मारावे लागतील, कारण की या मॅच मध्ये जर तुम्ही काही केलं नाही तर मात्र तुमच्या संघाचा प्रवास इथेच थांबेल। आणि कॉम्बॉक्स मध्ये जे आमचे खेळाडू बसले त्यांना विनंती असेल शांतता राखा। यावेळेस पहा गॅप मधून, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे, बॉल अडवलाय, डॉट बॉल आलाय। कोळेकरवाडी प्रीमियर लीग स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा कोळेकरवाडी गावच्या एकात्मतेची आपल्याला पाहायला मिळते। कमी गतीचा बॉल, कमी गतीचा बॉल, परंतु दिशा इथे पाहिली तर खराब। एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये, या बॉलला सोडून दिलंय। संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती, 12 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। अजून देखील 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील। यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावलाय, बॉल निघून चाललाय, 1 फॉर दी, अगदी 1 बाउन्स सीमारेषा पार। अनिकेतच्या गोलंदाजीवरती वार, वार पे पलटवार, उमेश कोळेकरच्या बॅट मधून आलाय चौकार।
असता, परंतु आता आज नाही तर पुन्हा वर्षातील 365 दिवस वाट पाहावी लागेल कोळेकरवाडी प्रीमियर लीगची. आणि त्यामुळेच की काय 20 धावा पहिल्या षटकामध्ये मारायचं तर टॉपच्याला मारायचं. इथे टॉपचा गोलंदाज अनिकेतची मात्र पिसं काढलेत. पहिल्या षटकामध्ये 20 धावा घेतल्या. एका बाजूला ऋषी कोळेकर ज्याच्या नेतृत्वाखाली संघ आपल्याला पाहायला मिळेल, संघ शिवप्रताप फायटर, तर दुसऱ्या बाजूला तेजस साळुंके याच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळेल शंभू स्ट्रायकर. दोघे खेळाडू जर पाहिलं तर एकमेकांचे अगदी जिगरी मित्र, परंतु ज्यावेळेस कोळेकरवाडी प्रीमियर लीग होते त्यावेळेस मात्र एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळतात. तेजस आणि ऋषी, शिवप्रताप आणि शंभू स्ट्रायकर. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालाय. वैभव मास्टर माइंड खेळाडू. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती जर पहा काय घडलं, स्ट्राईक रोटेट केलाय कारण की उमेश कोळेकरची सध्या बॅट बोलू लागले आणि ज्याचा दिवस आहे त्याला संधी मिळणं गरजेचं असतं. तुमच्याकडे क्षमता असून चालत नाही तर तुमच्याकडे ताकद देखील असावी लागते आणि संधी देखील तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि याचमुळे आज जर पाहिलं तर उमेश कोळेकरकडे ताकद आहे, उमेश कोळेकरकडे क्षमता आहे आणि उमेश कोळेकरला संधी देखील प्राप्त झाली आहे. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. ओहो, लाजवाब, लांब लांब लांब, आणखीन एक लांब. आता मात्र उमेश कोळेकर थांबणार नाहीये. उमेश कोळेकरच्या बॅटमधून आणखीन एक हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार. षटकार. सहा धावा आल्या. बॉलला देखील आता जाण्याची इच्छा नाहीये, त्याला माहिती आहे आता मी गेलो तर निकाल लावूनच जाणार आणि निकाल लावणारी मॅच, कोण घरी जाणार आणि कोण सेमीफायनल मध्ये जाणार हा निकाल स्पष्ट करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा. काय बॅटिंग, अफलातून परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय उमेश कोळेकरचा. या बॉलला फसवलंय या बॉलला. वैभव देखील मास्टर माइंड आहे, कमबॅक केलंय. षटकारानंतर आलाय तो डॉट बॉल. 27 धावा धावफलकावरती. धावा. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर इंडला मिस्टर उमेश च्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, हवाई हल्ला, पॉइंटला त्या ठिकाणी मारलाय, ठोकलाय, खणखणीत दणदणीत. 6 धावांसाठी षटकार. बॅटिंग जर आवडली असेल उमेश कोळेकरची तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात प्रेक्षक मायबाप. या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारी काय असते आणि जबाबदारी घेतल्यानंतर उमेश कोळेकर कशी बॅटिंग करतो याचं एक उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 33 धावा धावफलकावरती. आता मात्र तेजस आपल्या क्षेत्ररक्षकांना सांगतोय की या क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करतोय, परंतु प्रत्येक बॉल जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकांना जास्त काही करायची गरज भासत नाही कारण की षटकार चौकार मारल्यानंतर क्षेत्ररक्षकाला जास्त तसदी मिळत नाहीये. 33 धावा. पुढचा बॉल, ओहो, पुढच्या बॉलवरती, या बॉलवरती नो बॉल आणि प्लस डिक्लेअर मधील 2 धावा. 35 रन स्कोर कार्ड वरती. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फ्रीटचा बॉल आता या पुढचा उमेश कोळेकर साठी. अगदी कोळेकरवाडी प्रीमियर लीग 2025 KPL या स्पर्धेचं किचन अगदी आमचे ANP लाईव्ह असतील, कॉम्बॉक्स असेल, या सर्वांना सप्रेम भेट दिलं जात आहे. यावेळेस फ्रीटच्या बॉल वरती केलाय प्रहार, बॉल सीमारेषा पार, आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी येतोय तो षटकार. काय बॅटिंग, कडक. आता ऋषी कोळेकरच्या चेहऱ्यावरती कुठेतरी स्माइल आपल्याला पाहायला मिळेल. मगाशी उमेश कोळेकर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला त्यावेळेस थोडासा नाराज होता ऋषी कोळेकर, परंतु आता त्याच्या मनामध्ये विचार आलाय जे झालं ते चांगलं झालं, आता डायरेक्ट निकाल लागेल.
आणि षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या 41 या आकड्यावरती. परंतु तेजेसच्या हात कमरेवरती, तेजेसच्या डोक्याला आता टेन्शन आलंय या धावा, कारण की आता उमेश कोळेकर अजून बाद झालेला नाही. रन मशीन 38 वरती खेळतोय. 11 बॉल मध्ये 38 धावा आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक नावावरती करणार का, ही चर्चा मात्र केली जाऊ शकते. हो हो, आणखीन एक चांगला चेंडू, बुलंदी, पॉवरफुल फटका, बॉल सीमारेषा पार, गोलंदाजाला दिलाय 440 चा झटका. षटकार आलाय उमेश कोळेकरच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 47 या आकड्यावरती. आम्ही मारत नाही, आम्ही ठोकतो, आमचा पॅटर्नच वेगळा. हा पॅटर्न दाखवलाय. उमेश कोळेकर पॅटर्न काय असतो हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. 47 धावा आणि उमेश कोळेकर खेळतोय 12 चेंडू मध्ये 44 वरती. उमेश कोळेकरला आज संधी मिळाली या स्पर्धेमध्ये अर्धशतक करण्याची. आणि एक विशेष सूचना की या मॅच मध्ये ज्या धावा बनतील, या मॅच मध्ये ज्या विकेट होतील, त्या मात्र तुम्हाला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी काउंट केल्या जाणार नाही, कारण की ही मॅच अगदी तुम्हाला लकीने खेळायला संधी मिळाली, त्यामुळे या मॅचचा धावा काउंट होणार नाही आहेत. परंतु 47 धावा एक्स्ट्रा मॅच. चला आयोजक कमिटी योग्यतेपर्यंत पोहोचवा. सत्तेचाळीस धावा. सत्तेचाळीस धावा यावेळेस ड्राईव्ह केलाय. एक धाव आले. संघाची धावसंख्या 48 आकड्यावरती. उमेश खेळतोय आता 12 चेंडू 44. मनोजच्या बॅट मधून आल्या त्या 2 बॉल वरती 2. मनोजने चांगलं काम केलंय. पहा मनोजला माहिती आहे उमेश कोळेकरची बॅट चांगली सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 48 धावा. आता अर्धशतक करणार का, या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक नावावरती हा रेकॉर्ड होणार का. हो माय गॉड, उमेश कोळेकर एकदा बॅटने मानवंदना द्यायची आहे. कोळेकरवाडी प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक उमेश कोळेकरच्या नावावरती. 13 बॉल 50 धावा. शेर बुडा भी हो जाए तो शिकार करना भूलता नहीं, ज्याने कोळेकरवाडीचं क्रिकेट सातत्याने गाजवलंय. संघावरती संकटमय परिस्थिती असताना संकटमोचक बॅटिंग केली उमेश कोळेकरने. 13 चेंडू आणि 50 धावा कुठल्या कोळेकरवाडी प्रीमियर लीग मध्ये. 54 धावा धावफलकावरती. 13 बॉल 54 50 ची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस पहा आणखीन एक. आता मात्र हाय कॉन्फिडन्स आणि हाच कॉन्फिडन्स उमेश कोळेकरच्या कामी आलाय. आणखी एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता पैसा लागणार नाही. जो खेळाडू मारत नाही, ज्याने कधी बॅट धरली नाही, त्याच्यावरती मात्र पैसा भरपूर लावला जातो. लंगड्या घोड्यावरती सातत्याने पैसा लावलाय, परंतु आता कोण खिशामध्ये हात घालत नाही. त्यांना माहित आहे अगदी सकाळपासून जर पाहिलं तर एका षटकारला 1000 रुपये. आता ते कार्यकर्ते झोपले. आता त्यांना माहिती आहे इथे आपल्या महिन्याचा पगार जाईल.
आता बक्षीस लागणार नाहीये. 54 धावा. इथे पा फटका आणखीन एक सलगचा 3 षटकार आणि नवनाथ कोळेकर यांच्याकडून या सलगच्या 3 षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज. अगदी नवनाथजी कोळेकर यांनी या तिसऱ्या षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज लावले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता उमेश कोळेकरची दाहकता, उमेश कोळेकरची आक्रमकता. 15 बॉल मध्ये 62 धावा, संघाच्या 66 आणि उमेश कोळेकरच्या एकट्याच्या 62. काय बॅटिंग केले, कडक बॅटिंग. त्याचबरोबर याही वेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूवरती 4 षटकार, संघाची धावसंख्या 72 या आकड्यावरती. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाणी सौजन्य आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते अजिंक्यतारा वॉटर सप्लायरचे अक्षयजी अद्रक साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. साहेबांना मी विनंती करते आपण या व्यासपीठावरती अजिंक्यतारा वॉटर सप्लायचे अक्षयजी अद्रक साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जल है तो कल है. आता गोलंदाजाचं प्रेशर वाढलंय. नो बॉल आणि +1. 2 धावा. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोर 59 होता, परंतु या मॅच मध्ये आणखीन एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या 80 या आकड्यावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 80 धावा धावफलकावरती. उमेश कोळेकर साठी एकदा जोरदार टाळ्या. त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल आले, त्याच्या चेहऱ्यावरती खुशी आले. बराच काळ संघर्ष करत होता बॅटिंग साठी आणि या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये आता मात्र गोलंदाजाची पिसं काढलेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय संभाजी कोळेकर साहेबांचं शुभागमन. नुकताच ज्यांचा काल वाढदिवस संपन्न झाला आणि आज मात्र सातत्याने कोळेकरवाडी गावच्या क्रिकेटसाठी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय संभाजी कोळेकर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. कोळेकरवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं करूयात सहर्ष सरसाचं स्वागत. कालच त्यांचा वाढदिवस संपन्न झाला. त्यांना पुन्हा एकदा उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आई तुळजाभवानी, आई भराडी आपणास उदंड आयुष्य देव ही शुभकामना. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम शिवप्रताप फायटर. चला शिव अजिंक्यतारा वॉटर सप्लायचे अक्षयजी अद्रक साहेबांचा या ठिकाणी सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. अगदी उमेश कोळेकरची बॅटिंग मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी होती. जिकडे जाईल तिकडे हवा उमेश कोळेकरची राहिली या मॅच मध्ये. तब्बल 74 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अक्षयजी अद्रक अजिंक्यतारा वॉटर सप्लाय. जल हे तो कल है, पाणी हे जीवन. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांनी पाण्याचं महत्वाचं सौजन्य आम्हाला दिलं ते अक्षयजी अद्रक साहेबांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय गणेश पाटील साहेबांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. गणेशजी पाटील साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल.
त्याचबरोबर सागरजी जाधव साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सागरजी जाधव साहेबांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. चला मॅच लावते सुरुवात. पहिल्या बॉल वरती अनिकेतच्या बॅट मधून हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. ऋषी कोळेकरच्या गोलंदाजीला सुरुवात, षटकाराने स्वागत केले ऋषीचं. परंतु ऋषीला माहिती आहे कुठेतरी एक चांगला स्कोर निर्माण झालाय. एका षटकाराने काय होणार नाही, सुरुवात करून काय होणार नाही, तर शेवट देखील इथे करावा लागेल. त्याचबरोबर आदरणीय संभाजीदादा कोळेकर यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. यावेळेस पा उमेश कोळेकर आलाय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. तर पंच या बॉलवरती किती धावा? एकच धाव. आदरणीय संभाजी कोळेकर साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सातत्याने कोळेकरवाडी क्रिकेटसाठी महत्वाचं सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी कोळेकर साहेब आणि त्यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हनुमंतदादा कोळेकर यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. उंची जास्त, लांबी कमी, पकडली कॅच आणि फलंदाज इथे झालाय बाद. वैभव आउट होतोय. आता सनील डॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण मायकल या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू सनील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डावखुरा फलंदाज. आजच्या दिवसामध्ये सनीलची बॅटिंग देखील खूप चांगली राहिली, परंतु या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी करणं गरजेचं आहे. कुठेतरी शंभू स्ट्रायकर या टीमला अगदी शेवटच्या मॅच मध्ये मिळालेलं तिकीट, परंतु या तिकीटाचा वापर सेमीफायनलच्या मॅच मध्ये जाण्यासाठी आहे की या स्पर्धेमधून बाहेर जाण्यासाठी, हे मात्र सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती. ऋषीची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋषी आहे तर खुशी आहे. ऋषीच्या चेहऱ्यावरती खुशी आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. अगदी रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर प्रतिषटक 33.69 चा रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. रिक्वायर्ड रन रेट. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 8 धावा धावफलकावरती. चला सामना स्पीडअप करा, कारण की अजून देखील 2 सेमीफायनल आणि एक फायनलची मॅच बाकी आहे. 5:30 वाजले, त्यामुळे घाई करा. चला घाई करा. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अजून देखील 11 मध्ये 73 धावा करायच्या आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. कुठेतरी बॅकफुटला जात असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र रिटायर्ड हटवताना आपल्याला पाहायला मिळते खेळाडू
अगदी नवीन बॅटर तुषार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत आलाय. यावेळेस पहा मायकलच्या बॅट मधून मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, परंतु मायकलला भेटले सायकल आणि आता आला त्याचा कॅच झाला ड्रॉप. जीवनदान भेटलंय मायकलला आणि मायकलच्या हातामध्ये आता सायकल आल्याने सायकल घेतल्यानंतर मायकल हा सामना फिरवू शकतो. त्याच्याजवळ क्षमता आहे, परंतु मायकलच्या सायकलीचे ब्रेक मात्र काढणं गरजेचं आहे. कारण की आता अगदी चालत चालत लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चला ही मॅच स्पीडअप करा, कारण की सेमीफायनलच्या मॅचेस आपल्याला महत्वाच्या आहेत. चला या, चला सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 असे 2 सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पहा मायकलच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय, बॉल निघून चालाय सीमारेषा पार. चौकार, संघाला गरज असताना मारलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. मी अगोदरच म्हटलं होतं की मायकलची सायकल आता इथे पंक्चर झाली आहे. बाद झालाय सनील. चौकार आलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती कुठेतरी शिवप्रताप फायटर या संघाला जे तिकीट मिळालं शंभू स्ट्रायकर या टीमला, ते तिकीट मात्र कुठेतरी जर पाहिलं तर फाटलेलं तिकीट मानावं लागेल. कारण की या तिकिटाचा वापर चांगला करता आलेला नाहीये. धावा बॅटिंग करत असताना भरपूर दिल्या गोलंदाजी करणाऱ्या संघानं आणि बाद झाला फलंदाज इथे. चला नवीन फलंदाज लगेचच या. प्रवीण आलेत. चला आपल्याकडे वेळ अजून कमी आहे. 2 सेमीफायनल 1 फायनल अशा 3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे घाई करा. खोला टाकलेला बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला आयोजक कमिटी सेमीफायनलच्या चिठ्ठ्या उडवून घ्या प्लीज. वेलकम दोन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. मायकल यांचा व्यासपीठावरती आगमन झालंय. चला आता सामना जवळपास शिवप्रताप फायटर या संघाच्या बाजूने झुकलाय. एक बॉल आणि 61 धावांची गरज आहे. तेजसच्या बॅट मधून हा 61 धावांचा फटका येणार का, परंतु डॉट बॉल आलाय आणि सामना मात्र जिंकलाय टीम शिवप्रताप फायटर या संघानं. अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो अर्थातच उमेश कोळेकर ठरलाय या मॅचचा हिरो, ज्याने बॅटिंग करत असताना वैयक्तिक 16 बॉल मध्ये 74